नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजचा हा आपल्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ आहे. मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बेळूर असणारं ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ मंदिर. आणि मित्रांनो, आज आपण आलो कोळीगिरी गावामध्ये. मित्रांनो, या गावचं ग्रामदैवत म्हणजे श्री भैरवनाथ देवस्थान कोळीगिरी. जर मित्रांनो गोष्ट आहे गावाबद्दल, तर हे गाव जत शहरापासून अवघ्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावर स्थित असणारे हे गाव. आणि या गावाच्या उत्तरेकडच्या बाजूस आपण जर विचार केला तर उत्तरेकडच्या बाजूस 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर स्थित असणारं या गावचं ग्रामदैवत, जे आपण घाट उतरल्यानंतर खाली लगेच मंदिर लागेल. या मंदिराचं नाव आहे श्री भैरवनाथ देवस्थान. मित्रांनो, तर आपण आज आलो ह्या भैरवनाथ देवस्थानाची माहिती घ्यायला. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही आला भैरवनाथ देवस्थानाकडे, तर या ठिकाणी तुम्हाला निसर्गमय वातावरण असेल, इथली झाडं असतील, या मंदिराचं असणारे जे बांधकामाची कला आहे, येथील शिलालेख वगैरे, आणि इथलं असणारं सुंदर आणि शांतता, नयनरम्य मनमुग्ध वातावरण प्रत्येक भक्ताचं मन हे वळवून घेत असतं किंवा मन जिंकत असतं. आणि त्याप्रमाणे जर आपण या गावच्या इतिहासाचा विचार केला तर आदिलशहाच्या ताब्यात असणारं कोळीगिरी हे गाव आणि कोळीगिरीपासून अवघ्या 3 किलोमीटर असलेलं काराजिंगी येथे सरदारगडी या परिसरामध्ये काही घुमटे आढळतात. आणि मित्रांनो, विजापूरचा आदिलशहा याची या भागावर असणारी सत्ता होती. त्याप्रमाणेच आदिलशहाचं मुख्य जे स्थान होतं विजापूर, हे या ठिकाणापासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी जागोजागी आदिलशहाच्या खुणा आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे या मंदिराचा असणारा इतिहास, इथलं बांधकाम असेल आणि हे बांधकाम कोणी केलं, कधी केलं, किती सालापासून हे मंदिर स्थित आहे, ही सर्व माहिती आपण आज घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सो मी आशा करेन मित्रांनो की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघणार आहे. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तर आता आपल्यासोबत आहेत ह्या मंदिराचे पुजारी. नाव सिद्धप्पा शिवाजी पुजारी. ह्या मंदिराची यात्रा कधी भरते? यात्रा श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी. रविवारी संध्यापर्यंत यात्रा भरतोय. सोमवारी दिवसभर असतोय यात्रा आणि रविवारपासून सोमवारी संध्यापर्यंत महाप्रसाद असतो देवाचा. आणि सोमवारी दिवसभर ढोलाचे गाणे, रविवार संध्याकाळी ढोलाचे गाणे कार्यक्रम बघण्यासारखे. आणि सोमवारी दुपारी 2च्या नंतर कुस्त्या पण चालू.
सांगा की 10 वर्षापाठी मग काय नव्हतं आणि आज काय येतं? नाही 10 वर्षा पाठीमागे काहीच नव्हतं. फक्त काय होतं एवढे मंदिर आहे ना, एवढंच होतं कट्टा. आता सगळं खूप डेव्हलप केलं आहे. गार्डन केले, अजून काय काय सुविधा होणार आहेत. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय व्हायला पाहिजे? ते पुढं इथं मंगल कार्याचं पत्र्यात ते हे करून केलं आहे. ते पुढं मोठं होणार आहे. त्याचं पण यांनी आता चालू केलं आहे. सिस्टम सगळं चालू केलेलं आहे. अजून पुढं गार्डन होणार आहे. तिकडं अजून ते हे होणार. नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आता आपल्यासोबत आहेत या गावचे ग्रामस्थ श्री पाटील गुरुजी. आणि पाटील गुरुजींचा परिचय जर करायचा राहिला तर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा जतच्या प्रमुख असे पाटील सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना क्वेश्चन करणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर तुम्हाला एक पहिला क्वेश्चन आमचा असा असेल की ह्या गावचं जे नाव आहे कोळीगिरी हे कशावरून पडलं? कोळगिरी या गावचं नाव हे मूळतः शब्द कानडी आहे. कोळ म्हणजे दरी, गिरी म्हणजे डोंगर. कोळदगिरी म्हणजे दरी आणि डोंगरांना व्यापलेलं गाव, त्याचं नाव कोळदगिरी अपभ्रंश होऊन तो कोळगिरी शब्द प्रचलित आहे. जसं की सर तुमच्या गावामध्ये स्थित असणारं ग्रामदेव श्री भैरवनाथ देवस्थान तुमच्या गावामध्ये स्थित आहे. हां, तर ह्या गावचा आणि भैरवनाथ देवस्थानाचा असणारा संबंध याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर? हे कोळगिरीचं ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर हे ऐतिहासिक जुनं गाव. इसवी सन 1134च्या कालखंडामध्ये चालुक्य राजाच्या कारकिर्दीतलं जे काही हेमाडपंथी मंदिर आहे ते हेमाडपंथी मंदिर वळसंग, शेड्याळ, माडयाळ असं हे सगळं हे गाव हेमाडपंथी या गावात मंदिरं. आणि या गावचा जो इतिहास आहे तो चालुक्य राजाचं जे दक्षिण सातारामध्ये जे काही राज होतं ते कराडचा अपभ्रंश होऊन कराड, आणि त्याच्यामध्ये हे जे काही उल्लेख आहे त्याच्यामध्ये तो उल्लेख सापडतो. आणि त्यातलं हे आमचं कोळगिरी गावचं जे ग्रामदैवत आहे. आणि विशेषतः जे बाबर नावाचं आडनावाचं जे काही घराणं आहेत, बाबर याचा अर्थ लढवई जात, बब्बर सिंहासारखे निर्भय असणारे, त्यांचं जे गाव ते मूळ कोळगिरी होतं. आणि कोळगिरीतनं ते विस्थापित होऊन ते सुरुवातीला डोंगरगावाला गेले. डोंगरगावावरनं एक 5-6 गावामध्ये विभाजन होऊन आज ते एक 93-94 गावामध्ये ते सगळं बाबरांचं घराणं परत तिकडे गेलेलं आहे. त्या मूळ बाबरांचं जे गाव आहे ते कोळगिरीचं गाव आहे. आणि कोळगिरी गावामध्ये गावाला लागून जे उत्तर बाजूला जे एक पड, आणि त्याचं मराठी नाव पड आणि कन्नडमध्ये नाव हाळ, ते आजही त्या ठिकाणी हाळ म्हणून कन्नडमध्ये ती लोक म्हणतात. आजही त्या बाबरांचं जे काही जमिनी आहेत, आता ते शेतकरी कसतायत. एक 4-5 विहिरी अजूनही त्या ठिकाणी नांगरताना जाती, मुसळं किंवा ते उखळ असे काही वस्तू निघतात. आणि एक त्यांचं महादेवाचं पिंडसुद्धा ते जमीन उकरताना निघालं. तो रस्त्याच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी ते बसवलेलं आहे. तुम्ही जाताना ते बघितलं आहे असं. ते कोळगिरी गावाला लागूनच ते आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राजाराम महाराज होते, राजाराम महाराजांना जिंजीला पोचवत असताना ज्या डोंगरगावच्या बाबर घराण्याने ते जबाबदारी स्वीकारलेले होते, आणि त्या राजाराम महाराजांना जिंजीला पोचवत असताना त्यांचं जे मुक्काम त्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये होता, असं ते जगदीश बाबर म्हणजे जे जहागीरदार त्या सोनंचे डोंगरगावचे त्या वंशजातले ते जगदीश बाबर आहेत, त्यांच्या तोंडून मला हे ऐकायला मिळालं. नक्कीच. सर साधारण किती वर्ष जुनं मंदिर असणार आहे ते? साधारणतः ते 1134च्या कालखंडामध्ये तिथं जे काही त्या मंदिरामध्ये शिलालेख आहे, शिलालेख जुनं कन्नड आणि काही संस्कृत शब्द ते सगळं मिक्स करून ते मिश्रण झालेलं ते शिलालेख आहे. तो शिलालेख
1134च्या कालखंडामध्ये जे चालुक्य नावाचं जे घराणं होतं त्या घराण्यामध्ये तिथलं जे मंदिर बांधलेलं आहे असं त्याचा उल्लेख मिळतो. आणि विशेषतः जो मानदेश आहे, मानदेशाचं जे शेवटचं टोक आहे ते टोक म्हणजे कारंजगी निगडी घोलेश्वर आणि त्याला लागून असलेला जो शिव आहे तो कोळगेरी. असं मानदेशामध्ये अभ्यास करत असताना त्यांना ते मानदेशाचं शेवटचं जे टोक आहे, सरहद्द आहे, हद्द आहे, ते कोळगेरी असा उल्लेख येतो. आणि त्यांच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेला ते एक हेमाडपंथी मंदिरामध्ये ते एक लिपी आहे म्हणल्यानंतर 2012 साली फलटणच्या एक मुलगी आलेली होती ती PhD करण्यासाठी मानदेशावरती. दुर्दैव त्याचं ते नाव माझ्या लक्षात राहिलेलं नाही. आणि त्याचा जो नाव वगैरे होतं ते एका ठिकाणी ठेवल्यामुळं ते मला कागदपत्र ते आता ते माझ्याजवळ नाहीत आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे. आणि महाराष्ट्र आणि गोवा शिलालेख याच्यामध्ये जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ह्या प्रत्येक या मंदिरांचं जे काही शिलाशासन आहे, शिलालेख आहे, त्याचा तो अभ्यास करून त्याचा तो भाषांतरित झालेला आहे असं मी ऐकलं आहे, परंतु तो मला पुस्तक पाहायला मिळालेलं नाही. जसं की सर तुमच्या या मंदिरामध्ये बाहेरगावचे जे भाविक भेट देतात, हां. त्या भाविकांसाठी काय सोय असते का मंदिरामध्ये? 16 ऑगस्ट 2011 मध्ये ज्यावेळा तो मंदिर तो गावच्या ताब्यात आला त्यावेळेला त्या मंदिरामध्ये अक्षरशः जनावरं थांबत होती. रविवारी चुकून कोणीतरी पूजा केलं तर केलं, नाही तर नाही. जाण्या येण्याचा रस्ता सोय अमुक तमुक काहीही नव्हतं. पण 16 ऑगस्ट 2011 मध्ये ज्यावेळा तो मंदिर गावच्या ताब्यात आला त्यावेळा त्या मंदिराचा हळूहळू विकास सुधारणा करण्याचा आम्ही खारीचा वाटा उचललो. परंतु त्या देवाचे भक्तसुद्धा ह्या मंदिराकडे येण्याचं सोडून दिलेले होते. काही भक्त येत होते. आम्ही त्यांचा संपर्क साधून त्यांचा फोन नंबर घेऊन तिथंपर्यंत जाऊन त्यांना पोचवून त्यांना ते पटवून दिलं. आणि एकमेकांचं भावकी नातं वगैरे जोड लावल्यामुळं त्या मंदिराकडे हळूहळू लोकांची संख्या वाढत जाऊन आज 2017पर्यंत 2018पर्यंत त्या मंदिराचं बऱ्यापैकी थोडासा विकास झालेला आहे. घडली धारा तीर्थ, चिखली तीर्थक्षेत्र या महाराष्ट्रामध्ये जे असंख्य जे गडकोट किंवा ते मंदिरं टिकले त्या लोकांच्या संघर्षातनं टिकले. त्या पद्धतीनं संघर्ष करून आम्ही तो टिकवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळा इस्लामच्या आक्रमणामध्ये या मंदिरावरती सुद्धा आक्रमणं झाली. ते भैरवनाथ मंदिराचं मूर्ती, महादेवाचं पिंड, नंदी ते उकडून फोडून टाकले. आजही त्या मंदिरामध्ये तुम्ही जर बघितला तरी महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं पिंड आहे ते फुटलेलं आहे. जोगेश्वरीचं पिंड आहे तेही फुटलेलं आहे. आणि तिथं एक नंदी होती, ती नंदी त्यांनी ते तोडफोड करून ते बाहेर फेकलेलं आहे. आणि भैरवनाथाची जी मूर्ती होती दगडी पाषाणाची मूर्ती ती सुद्धा त्यांनी तोडफोड केली. त्याचे जे अवशेष होते ते अवशेष आपण त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला त्या कट्ट्यावरती आम्ही सुरक्षित ठेवलेला होता. परंतु दुर्दैव आम्ही तिथं संपर्क कमी झाल्यामुळे आज त्याची वाताहत झालेली आहे. आणि तिथं जे विरगळ आहेत विरगळावरती ते काही कोरीव काम केलेलं नक्षीकाम त्याचंही न कळत काही तोडफोड झालेले आहे. तसंच आज जे विरगळ जे आहे ते अस्ताव्यस्त कुठेही पडलेले होते. आम्ही तो या गावचं सांस्कृतिक वारसा किंवा ते या गावचं जे संस्कृती त्या संस्कृतीचं संवर्धन करण्यासाठी आपण जे भग्न झालेले जे काही मूर्ती आहे म्हणजे विरगळ आहेत विरगळ आम्ही एकत्रितपणे ठेवलेला आहोत. गावचं वैभव किंवा तालुक्याचं भूषण किंवा जे पश्चिम महाराष्ट्रातलं एक असं एक मंदिर आहे की तिन्ही बाजूला सह्याद्रीचं शेवटचं रांग त्या रांगेमध्ये असलेलं जे डोंगराच्या कुशीत वसलेलं श्री भैरवनाथाचं मंदिर हे फार मोठं हे दुर्लक्षित होतं. ते हळूहळू तुम्हासारख्या व्यक्तीमुळं अशी येतात आणि ते मंदिराचं ते चित्रीकरण करून आज महाराष्ट्रामध्ये किंवा या यूट्यूबवरती किंवा व्हॉट्सअपवरती हे सगळीकडं आज पोचत आहे. हा योगायोगाचं क्षण म्हणलं तरी हरकत नाही. सर जसं की 1100च्या काली म्हणला तुम्ही 1134च्या कालखंडात तर तेव्हा जे मंदिर स्थित होतं हां. त्याचं परत म्हणजे पुनर्बांधणीकरण झालं का ते मंदिर आहे असंच आहे अजून? हो, ते मंदिर जसंचे आहे तसंच आहे. परंतु एक 80 वर्षापूर्वी त्या मंदिराचं जे वरचं जे भाग आहे तो दुरुस्त डागडुजी करून
वरचा जो छत केलेला आहे आणि 80-82 दरम्यान तो मंदिरावरती भैरवनाथ मंदिरावरती तो एक कळस चढवला आणि त्याच्यानंतर जसंच्या तसं आहे. फक्त एक चूक झाली की त्या मंदिराला एवढं कोरीवकाम दगडावरती केलेलं असताना सुद्धा त्याला ते रंग देऊन ते चूक झालेली आहे. ती चूक भविष्यामध्ये ते काढलं पाहिजे आणि जे काही त्यावेळेचे असलेले शिल्पकला असेल, दगडावरती केलेलं कोरीवकाम ते उत्कृष्ट आहे. जे जसंच्या तसं आपला जो वारसा आहे तो वारसा शिल्लक ठेवण्यासाठी आपण त्याला काही न करता फक्त डागडुजी करून तो जसंच्या तसंच ठेवलं तरी ते आत्ताच्या काळामध्ये ते फार मोठं एक बघायला सुंदर असं वाटेल असं माझं मत आहे. जसं की सर ह्या ठिकाणावर म्हणजे कोळगेरी गावापासून विजापूर हे 40-45 किलोमीटर अंतरावर आहे. हो. आणि त्यावेळी आदिलशाहीच्या काळामध्ये त्यांनी पूर्ण हिंदू मंदिरे पाडत पाडत येत होते. हां. तर त्यावेळी ह्या मंदिराचा त्यावेळीच्या ह्या मंदिराची म्हणजे स्थिती काय होती असं? ते मंदिराचं तोडफोड वगैरे केले, परंतु आमच्या मंदिरामध्ये मंदिराचं तोडफोड झालेली नाही आहे. परंतु त्या महादेवाचं पिंड, जोगेश्वरीचं पिंड आणि भैरवनाथाची मूर्ती आणि समोर असलेलं नंदी ह्याचं मात्र त्यांनी ते तोडफोड केलेलं आहे. आणि त्याच कारकिर्दीमध्ये जे सोननचे जे डोंगरगावचे बाबर सरंजामदार घराणं, त्या घराण्याचंच गाव हे असल्यामुळं आणि त्या गावांना इथून ते ह्या आजूबाजूच्या पंचक्रोशीवरती त्यानं ते ह्या भागाचं वरती लक्ष ठेवून त्यानं ते सर्वांना एक चांगल्या मार्गानं एक काम करत असताना ते सतत तक्रार ह्या भागातल्या आदिलशाहीच्या सरदार आदिलशाहीला कळवल्यामुळं त्या आदिलशाहीनी ह्या लोकांना इथून हुसकावून हाकलून लावण्यासाठी त्यांनी ते काही म्हणजे असं सांगितल्यानंतर ते म्हणतात त्याला पुरावा नाही आहे की आमचे जे काही पूर्वज आले, पूर्वज आणून त्यांच्याबरोबर जे म्हणजे भांडणं किंवा तंटे करून ह्या लोकांना जे गावातनं इथून जे पूर्ण 100% बाबर घराणे होते ते बाबर घराणे डोंगरगावला गेले आणि ते तिथं गेले आणि तिथनंही काही लोक विखरून गेले आणि काही लोक या देवाकडे येत होते आणि काही लोक या देवाकडे येत नव्हते. आणि त्याच वेळेला आमचा संपर्क झाला 2012 साली. जे चोपडीला गेले बाबर लोक ते डोंगरगाववरनं गेले आणि डोंगरगावच्याही लोकांना माहीत होतं की आमची काही कुटुंब तिकडं आहेत भावकी, आणि चोपडीच्या लोकांना माहीत होतं की आमची काही कुटुंब ते डोंगरगाववरून तिथं आलेले आहेत. आणि त्यांना त्यांचा हेळवी सांगत होता की आमचं जे मूळ गाव आहे कोळगेरी भैरवनाथाचं मंदिर, परंतु मंदिराजवळून जरी जात होते तरी ते कोळगेरी आणि भैरवनाथ मंदिर असं त्यांच्या डोक्यामध्ये नव्हतं. असंच एकदा प्रसंग आम्ही त्या मंदिरामध्ये होतो रविवारी आणि जालिंद्र बाबर त्या चोपडीचे ते त्यावेळेला सरपंच होते आणि ते सरपंच असताना ते संघला जात असताना या मार्गावरनं ते कोळगिरी शब्द त्यांनी त्या दगडावरला वाचले, रस्त्याच्या कडेला असलेले 1 किलोमीटरच्या दगडावरती. मग ते वाचून त्यांच्या डोक्यात आलं, अरे रे रे, हे कोळगिरी म्हणजे आमचंच गाव असेल. म्हणून इथल्या काही लोकांना विचारलं की कोळगिरी गाव हे तिथलं भैरवनाथाचं सिद्धनाथाचं मंदिर कुठं आहे. तरी ते म्हणले असं खाली सिद्धनाथाचं भैरवनाथाचं मंदिर आहे. म्हणून तिथं येऊन त्यांच्याने आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही त्यांच्या गावाकडे परत एकदा गेलो आणि गेल्यानंतर तिथले जे काही वडीलधारी मंडळी होती, वडीलधारी मंडळीबरोबर चर्चा झाल्यानंतर मी जे बोलत होतो ते सर्व त्यांनी कबूल केले आणि आमचे पूर्वज आलेत म्हणून तेही मंदिराकडे येऊ लागले. 2013 साली ज्या वेळेला ते पाचेगाव चोपडीचे बाबर घराणे इकडं आलं, मग आल्यानंतर त्या मंदिराचा हळूहळू विकासामध्ये थोडंसं प्रगती झाली आणि हे सगळं जे मंदिराचं जे सुधारणा आहे, आमचं ग्रामस्थ आणि त्याचबरोबर जे देवाचे फक्त बाबर भक्त आणि बाबरपैकी विशेषतः बाबर ते चोपडीचे बाबर आणि चोपडीचे बाबर आणि अन्य बाबरामुळे ह्या मंदिरांचं आज प्रगती होत आहे. आणि त्यावेळेला आम्ही एक 200पेक्षा जास्त चिंचेची झाडं, हजारो तास JCP पोकलेन, मंदिराच्या बाजूचे जो होत केलेला आपण जो परिसर आहे तो सुधारणा तो त्यावेळेला आम्ही केला. त्यावेळेला संधी मिळाली, संधीचं सोनं करायचं भाग्य भैरवनाथामुळं आम्हाला मिळालं. तुम्ही आलात, योगायोग भेट तुमची आमची. त्या 14 जानेवारी 2023ला ज्या डोंगरगावमध्ये आपलं जे काही लिंबाजी बाबर आणि महिपतराव बाबर ह्या 2 पुरुषांनी 1761 पानिपतावरती जाऊन एक 2000 सैनिक घेऊन एक 80पेक्षा जास्त आपले त्या गावचे सैनिक खस्त होऊन ते पानिपत रणसंग्राम घडवला गेला, ते स्मरण म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेली 4-5 वर्षे कार्यक्रमाला येत होतो. त्यावेळेला तुमचं आमचं भेट झालं.
त्यानंतर योगायोगाच्या गोष्टी तुम्ही आलात आणि आणि सर, आम्हाला तुम्हाला एक शेवटचा क्वेश्चन करतो मी आता. हां. जे सोनारीला जे मंदिर आहे सिद्धनाथाचं, हो ते मंदिर आणि या मंदिराचा असणारा संबंध एकंदरीत. हे मूळचं हे जे मंदिर आहे हां. हे काशी विश्वनाथाचं मंदिर, काशी क्षेत्राचं रक्षण करणारा हा काळभैरवनाथाचं मंदिर आहे. आणि अजूनही अलाहाबाद जिल्ह्यामध्ये तो वाराणसी काशी भाग येतो. त्या काशीमध्ये जे वाराणसीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखाचं कार्यालय आहे, त्या जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये एक 2 खुर्ची आहेत. एका खुर्चीवरती भैरवनाथाचं काळभैरवनाथाचं फोटो मूर्ती आणि दुसरी एक खुर्ची जिथला जो जिल्हा पोलीस प्रमुख आहे सकाळी गेल्यानंतर त्या काळभैरवनाथ मूर्तीचं पूजा करतो आणि तो दुसऱ्या खुर्चीवरती बसतो. अजूनही काशी क्षेत्राचं रक्षण करणारा कोण तरी काळभैरवनाथ असं तिथल्या लोकांची श्रद्धा आहे. हे मी तरुण भारतमध्ये आलेलं वाचलेलं आहे म्हणून मी बोलतो. आणि इथलं जे जम्मू काश्मीरमध्ये वैष्णव माता देवीचं मंदिर आहे, त्या वैष्णव माताचं मंदिराचं दर्शन घेऊन वर जाऊन ज्यावेळेला काळभैरवनाथाचं आपण जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही. खरं जर हे बघितलं जम्मू काश्मीर वैष्णव माता त्याच्या वरच्या बाजू आहे तिथं तो भैरवनाथ मंदिर आहे. हे सगळे याच मंदिर असं ओळखतात मला वाटतं. आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही गावातील अन्य लोकांकडून पण ऐकलं होतं की पाटील गुरुजींचं जे कार्य होतं, तर तिथं मंदिराशेजारी असणारी झाडं लागवड असेल, वृक्ष लागवड, तिथलं डेव्हलपमेंट असेल, हे तुम्ही खूप छान प्रकारे तुमच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही खूप छान प्रकारे डेव्हलप केलं होतं आणि ते आज तागायतही खूप छान प्रकारे ठेवलेलं आहे. सत्ता होती वगैरे काही नाही, ह्या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. आम्ही तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अजूनही आम्ही करणार आहोत, करतो. Yes. आज श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याचं आम्ही गेली 29 वर्षे आम्ही संभाजीराव भिडे गुरुजींच्या सहवासामध्ये काम करतो. काम कोटावं इथंच करावं असं काही नाही. आज माझं पवित्र काम, मी शिक्षक, प्राथमिक शिक्षक म्हणून गेली 34 वर्षे मी कामं करतो. ज्या ठिकाणी केलो त्या ठिकाणी तो सोन्याचा दिन येवो अशा पद्धतीचं आमचं कार्य सुरू आहे. त्यातला एक फक्त मार्ग बदलून आम्हाला तो मिळालेला होता, त्यामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. ते असलं नसलं तरी आमचं जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उभा हिंदुस्थानामध्ये पोचलेली एक सामाजिक संघटना आहे, त्या संघटनेमध्ये आम्ही कामं करतोय. कोणी काही म्हणू ते आम्हाला पटलंय म्हणून आम्ही कामं करतो. आणि नक्कीच सर, तुमच्याबद्दल आम्ही खूप ऐकून पण होतो. तुमचं सामाजिक कार्यातला जर वाटा बघितला तर खूप मोठा वाटा आहे तुमचा सामाजिक कार्यामध्ये. या जत तालुक्यामधील असणारी बहुतांशी सामाजिक कार्य आहेत म्हणजे चांगली त्या प्रत्येक कार्यामध्ये तुमचं नाव घेतलं जातं आज. कारण घडली धारा तीर्थ, टिकली तीर्थक्षेत्र, हे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व ह्या देशाचं प्राण आणि शिवाजी संभाजी हे जगण्याचं मंत्र हर एक लोकांच्या तरुणाच्या अंतकरणात एक ठसवायचं बिंबवायचं काम आम्ही करत आहोत. तर इथून जे पुढचं आहे ते आपण असंच उर्वरित जे काम आहे ते समाजसेवेचं व्रत म्हणून आपण करत राहू आणि आपल्या हातून घडेल अशी आमची एक श्रद्धा आहे. नक्की सर. आणि तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि तुम्ही तुमचा एवढा वेळ दिला आम्हाला, त्यामुळे धन्यवाद. आणि सर, तुम्ही असंच कार्य करत राहा, कारण की तुमच्यासारख्या माणसामुळे आज आम्हाला हे कार्य करण्याची प्रेरणा मिळते. कारण की आज तुम्ही आम्हाला सांगता म्हणून आम्ही ते कार्याबद्दल आम्हाला आपुलकी आहे. आणि तुमच्यासारखी माणसं खरंच आमच्या सहवासात जर असतील तर आपण नक्कीच काहीतरी चांगलं करूया. तुम्ही आजपर्यंत केलेलंच आहे, बट तुमच्या योगदानामध्ये आमचा थोडाफार हातभार लागेल आता. तुमच्यासारखे असंख्य तरुणाला हे इतिहास, हे वारसा सांगा जाऊन जो तसे ज्योत जगाते चलो, ज्ञान के गंगा बहाते चलो, हे जो वारसा आपल्या देशातला मिळालेला आहे आपण हा पुढच्या पिढीला आपण देणं आमचं कर्तव्य आहे. ते करत राहू एवढं मी. ही जी शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ही साधारणतः 22 एप्रिल 2012ला आमच्या गावातल्या मुलांनी त्यावेळेला म्हणले गुरुजी मूर्ती बसवतो, बसवा म्हणलं. आज या मूर्तीच्या समोर आपण येऊन माझं जे काही शब्द आहे ते शब्द तुम्ही टिपून घेतलात. पुनरुपी तुम्हाला मी माझ्या गुरुजी या नात्यानं शुभेच्छा देतो. आणि तुमच्या जीवनात एक समाजसेवेचं व्रत कायम चित्तात ठेवून तुम्ही फार मोठं समाजाचं कार्य करून ह्या उगवत्या तरुण पिढीला ह्या देव देश धर्माचा इतिहास त्यांना सांगून त्यांच्याही जीवनामध्ये एक बदल अपेक्षित ठेवून काम करावं असं मी या शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर आपण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. जसं की मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं या मंदिराबद्दल असणारी माहिती आणि येथील परिसर बघितला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमामध्ये.
मित्रांनो, ह्या ठिकाणी जर तुम्ही आला तर या ठिकाणी असलेली निसर्गाची हिरवळ असेल, तिन्ही बाजूने वेढलेले हे मंदिर, डोंगरांनी वेढलेले हे मंदिर असेल. मित्रांनो, ह्या ठिकाणी आल्यावर तुमचं मन नक्की मंत्रमुग्ध होऊन जाणार आहे. मित्रांनो, हे सगळं बघून एक लाईन नक्की गुणगुणावीशी वाटते. काय डोंगर, काय झाडी, काय मंदिर आणि काय इथलं व्यवस्थापन, सगळं ओकेमध्ये. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आमचा नक्कीच आवडला असेल. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. लवकरच भेटूया अजून एका नक्की आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.